जय शिवराय मित्रांनो शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या खताच्या अनुदानाकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झालेले आहेत। 12 जून 2024 ते 23 जून 2024 या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे। मित्रांनो याच्यासाठी अर्ज कसा करायचा, कोण शेतकरी याच्या अंतर्गत अर्ज करू शकतात, काय नेमकी ही योजना, या सर्वांच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची घटलेली उत्पादकता लक्षात घेता राज्यामध्ये सोयाबीन असेल, कापूस असेल, त्याचबरोबर इतर तेलबिया आहेत, याची उत्पादकता वाढ आणि मूल्य साखळी विकास यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 1000 कोटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। याच्या अंतर्गत विशेष योजना राबवली जात आहे आणि याच्याच अंतर्गत आपण पाहिलेले की 2022 पासून ही योजना सुरू करण्यात आलेली होती, ज्याच्यासाठी 2023 मध्ये पहिला निधील्यांदाच ही योजनासाठी निधी वितरित करून ही योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती। मित्रांनो याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये कापूस, सोयाबीनसह ज्या तेलबिया आहेत याची सरासरी उत्पादकता ज्या तालुक्याची ही राज्याच्या सरासरी उत्पादकतेपेक्षा कमी असेल अशा तालुक्यातील शेतकऱ्यांना या योजनेच्या अंतर्गत या खताच्या रसायनाच्या ज्याच्यामध्ये नॅनो DAP असेल, नॅनो युरिया असेल, मेटाल्डिहाइड असेल याच्यासाठी अनुदान दिलं जातं, ज्याच्यामध्ये प्रति एकर 2 लिटर या प्रमाणामध्ये या खताचं अनुदान दिलं जातं। आणि याच्यासाठी आता महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झालेले आहेत। मित्रांनो याच्यासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती लॉग इन करावं लागणार आहे। ते mahadbt.maharashtra.gov.in याच्यासाठी वापरकर्ता ID, कॅप्चा कोड किंवा आधार कार्ड, बायोमेट्रिक OTP सह तुम्ही याच्यामध्ये लॉग इन करू शकता। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला मुख्य पृष्ठावरती अर्ज करा नावाची बाब दाखवली जाईल। या अर्ज करावरती क्लिक करायचे। याच्यानंतर आतमध्ये आल्यानंतर आपण पाहू शकता याच्या अंतर्गत बियाणे, औषधे व खते अशा प्रकारची एक बाब दाखवलेली आहे आणि यांच्याच अंतर्गत ज्या बाबी निवडाची ऑप्शन आहे या बाबी निवडावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। मित्रांनो बाबी निवडावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक अर्ज खुलेल, ज्याच्यामध्ये आपला तालुका, गाव आणि आपला सर्वे नंबर दाखवला जाईल। वेगवेगळ्या तालुक्यात जमीन असेल तर आपला तालुका, गाव आणि सर्वे नंबर आपल्याला निवडायचा आहे। याच्यानंतर पुढे आपल्याला दाखवले की अनुदानावरती औषधे, खते, बियाणे याच्यामध्ये आपल्याला खते निवडायचे। खते आणि रसायने अशा 2 बाबी आहेत याच्या अंतर्गत। खतामध्ये आपण जर गेलं तर आतमध्ये कापूस आणि गळीत धान्य पिकं अशी दाखवली जात आहेत। याच्यामध्ये कापूस असेल तर कापूस, तेलबिया वर्गीय पिकं असतील इतर तर ते निवडायचे आहेत। याच्यानंतर आपल्याला नॅनो युरिया, नॅनो DAP अशा 2 ऑप्शन दाखवलेले आहेत। नॅनो DAP हवा असेल तर नॅनो DAP, नॅनो युरियासाठी करत असाल तर नॅनो युरिया आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। याच्यामध्ये जी बाब आपण निवडाल ती निवडल्यानंतर पुढच्या बाबी ब्लर होतील। याच्यानंतर आपल्याला जे आपलं क्षेत्र आहे ते दाखवलं जाईल आणि आपल्याला किती क्षेत्र निवडायचं अर्ज करायला हे याच्यामध्ये दाखवलं जाईल। आता आपण 1 हेक्टर निवडल्यानंतर आपल्याला 5 बॉटलसाठी हा अर्ज करता येत आहे, अर्थात 1 एकरसाठी याच्यामध्ये 2 बॉटल आपल्याला दिल्या जातील। याच्यामध्ये आपल्याला जर नॅनो युरिया घ्यायचा असेल तर आपण याच्यामध्ये चेंज करून नॅनो युरिया करू शकता किंवा आपल्याला मेटाल्डिहाइड घ्यायचं असेल तर रसायने निवडून आपण या ठिकाणी गळीत धान्य पिके, कापूसमध्ये मेटाल्डिहाइडसाठी अर्ज करू शकता। मेटाल्डिहाइडसुद्धा 1 एकरसाठी 2 लिटर 2 पॅकेट या प्रमाणामध्ये या ठिकाणी दिलं जात आहे। याच्यामध्ये पॅकेटनुसार हे अनुदान आहे, याच्यामध्ये बॉटल ज्या आहेत त्या पॅकेटनुसार या ठिकाणी काउंट केल्या जातात। याच्यामध्ये नॅनो युरिया असेल तरीसुद्धा आपण पाहू शकता 1 हेक्टरसाठी 5 बॉटल आपल्याला दिल्या जात आहेत। याच्यामध्ये आपल्याला जे अर्ज करायचे ते आपण या ठिकाणी करायचं आहे। आपण नॅनो DAPसाठी अर्ज केलेला आहे, त्याच्या बाबी निवडलेल्या आहेत आणि जतन करावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। जतन केल्यानंतर आपली बाब यशस्वीरित्या जतन केलेली आहे। दुसरी बाब निवडायची आहे का तर आपण याच्या अंतर्गत काही रसायनं घ्यायची असतील, काही किंवा नॅनो युरिया घ्यायचा असेल तर आपण याच्या अंतर्गत परत सिलेक्ट करून घेऊ शकतो। आणि जर नसेल आपल्याला एवढ्याच बाबीसाठी अर्ज करायचा असेल तर मुख्य पृष्ठावरती येऊन आपण याचा अर्ज सादर करू शकतो। मुख्य पृष्ठावरती आल्यानंतर अर्ज करावरती आपल्याला परत क्लिक करायचे। अर्ज करावरती क्लिक केल्यानंतर परत आपल्याला त्याचे ऑप्शन दाखवले जातील, ज्याच्यामध्ये आपल्याला अर्ज सादर करावरती क्लिक करून हा अर्ज सादर करायचा आहे। अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला परत ऑप्शन दाखवले जाईल, आवडीच्या बाबी निवडा, दुसऱ्या बाबी निवडायच्या असतील तर मेनूवर जा आणि अर्ज करायचं असेल तर पहावरती क्लिक करायचे। पहावर क्लिक केल्यानंतर आपण निवडलेली बाब दाखवली जाईल, त्याला प्राधान्यक्रम 1 द्यायचा आहे। योजनेच्या अटी शर्ती मला मान्य आहेत अशा प्रकारची जी स्वयंघोषणा आहे त्या स्वयंघोषणेला आपल्याला टिक करायचे आणि खाली अर्ज सादर करा नावाची जी ऑप्शन दाखवली जात आहे त्या अर्ज सादर करावरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचे। अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर आपला हा अर्ज या ठिकाणी सादर होणार आहे यशस्वी। आता याच्यामध्ये जर तुमचा तालुका जर या योजनेच्या अंतर्गत नसेल तर आपला तालुका या योजनेच्या अंतर्गत समाविष्ट नाही असं सांगून आपला अर्ज सादर होणार नाही आणि जर आपला तालुका समाविष्ट असेल तर आपला अर्ज या ठिकाणी सादर केला जाईल। मित्रांनो हा अर्ज सादर केल्यानंतर मी अर्ज केलेल्या बाबीच्या अंतर्गत तुम्हाला हा अर्ज दाखवला जाईल। याच्यानंतर याची लॉटरी लागल्यानंतर तुम्हाला याचा SMS द्वारे कळवलं जाईल, लॉटरीमध्ये तुमचं नाव येईल आणि पुढे या नॅनो DAP, नॅनो युरियाच्या या मेटाल्डिहाइडच्या अनुदानाचा याच्या बॉटलचा तुम्हाला या ठिकाणी लाभ दिला जाईल। तर मित्रांनो अशा प्रकारे खताच्या अनुदानाच्या योजनेच्या संदर्भातील ही एक महत्त्वाची अशी माहिती होती।
मित्रांनो, ज्या तालुक्याची सरासरी उत्पादकता ही राज्याच्या सरासरी उत्पादकतेपेक्षा कमी असेल अशा तालुक्यामध्ये सोयाबीन, कापूस आणि तेलबियाची उत्पादकता वाढ करण्यासाठी ही योजना राबवली जात आहे। त्याच्यामुळे ज्या तालुक्याची सरासरी उत्पादकता कमी असेल त्याच तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना याचा अर्ज करता येणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारची एक माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।